विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेन्सेस. टेन्सेस म्हणजे काळ. सध्या जे चालू आहे त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो म्हणजे प्रेझेंट टेन्स. काल जे घडलेलं आहे त्याला आपण भूतकाळ म्हणतो म्हणजे पास्ट टेन्स. आणि उद्या जे घडणार आहे त्याला आपण फ्युचर टेन्स म्हणतो म्हणजेच भविष्यकाळ. तर बघा, काळाचे 3 प्रकार: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आणि प्रत्येक टेन्सचे 4 उपप्रकार आहेत. पहिला टेन्स आहे प्रेझेंट टेन्स. तर त्याचे 4 प्रकार बघा. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ किंवा त्यालाच म्हणतो आपण रीती वर्तमान काळ किंवा त्याला दुसरं नाव आहे अपूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळामधला तिसरा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. आणि वर्तमान काळातला चौथा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे जो परफेक्ट पण आहे आणि चालू पण आहे, म्हणजे अपूर्ण पण आहे आणि परफेक्ट पण आहे, अशा प्रकारचा हा झाला चौथा. तर तशाच प्रकारचं पास्ट टेन्समध्ये सुद्धा त्याचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे सिंपल पास्ट, साधा भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ किंवा रीती भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण आणि कंटिन्यू पण, म्हणजे पूर्ण पण आहे झालेलं आणि कंटिन्युअस पण आहे, दोन पण त्याच्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे हे आहे 4 प्रकार भूतकाळाचे. त्याच प्रकारे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स भविष्यकाळ. तर त्यामधला पहिला सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू आणि कंटिन्युअस दोन्ही पण, अशा प्रकारचा हा भविष्यकाळ आहे. तर वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यावरील आता काही उदाहरणं आपण बघूया. पहिलं उदाहरण या ठिकाणी घेऊ आपण प्रेझेंट टेन्स मधलं. त्यासाठी पहिल्यांदा आपण एक क्रियापद घेऊ. क्रियापद आहे आपलं ईट. EAT, ईट म्हणजे खाणे. ATE, एट म्हणजे खाल्लं. त्यानंतर त्याचं तिसरं रूप आहे EATEN, ईटन म्हणजे खाल्लेलं. त्याला चौथं रूप जे आपण तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यासमोर वापरतो, म्हणजे जसं ही आला, सी आला किंवा इट आला, किंवा सिंग्युलर पर्सन आहे, तर सिंग्युलर पर्सन सोबत प्रेझेंट टेन्समध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येणारं जे रूप असते ते असते क्रियापदाचं चौथं रूप, त्याला आपण म्हणतो या ठिकाणी इट्स. आणि शेवटचं रूप आहे क्रियापदाला ING, ते झालं 5वं रूप. तर या ठिकाणी इट, एट, इटन, इट्स आणि इटिंग हे 5 रूप तुम्हाला दिसत आहेत. पहिलं उदाहरण बघा प्रेझेंट टेन्स मधलं, सिंपल प्रेझेंट टेन्स. आय ईट अ मँगो. या ठिकाणी करता आपण आय घेतलेला आहे, ईट हे क्रियापद आणि अ मँगो हे ऑब्जेक्ट घेतलेलं आहे. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आय एम ईटिंग अ मँगो. आय आहे करता, त्यामुळे त्यासमोर सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल आपल्याला, ॲम. तर यामध्ये कंटिन्युअस टेन्स जो प्रेझेंट टेन्स मधला आहे त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद येतात इज, ॲम, आर. आयच्या समोर येणार ॲम. तिसरं रूप आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आयच्या समोर येणार हॅव, आय हॅव. आणि क्रियापदाचं तिसरं रूप इटन, आय हॅव इटन अ मँगो. चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय हॅव बीन. आय हॅव बीन इटिंग अ मँगो. बीन हा एखादी क्रिया चालू आहे, पूर्ण पण झालेली आहे आणि चालू आहे, खूप वेळची चालू आहे. तर एखादी गोष्ट खूप वेळची चालू आहे हे दाखवण्यासाठी बीन या सहाय्यकारी क्रियापदाचा आपण वापर करत असतो. तर या ठिकाणी चौथं वाक्य होईल आय हॅव बीन इटिंग अ मँगो, म्हणजे मी बऱ्याच वेळापासून आंबा खात आहे. म्हणजे सिंपल प्रेझेंटमध्ये काय होईल, मी आंबा खातो. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये मी आंबा खात आहे. प्रेझेंट परफेक्टमध्ये मी आंबा खाल्लेला आहे. आणि चौथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये होईल मी आंबा खातच आहे. खातच आहे म्हणजे बऱ्याच वेळापासून. बऱ्याच वेळापासून म्हणजे किती वेळापासून? समजा आता आंबा खायला किती वेळ लागतो आपल्याला? एक आंबा खायचा आहे तर आपल्याला 5 ते 10 मिनिट लागतील. जर तुम्ही एक आंबा जर 1 घंट्यापासून खात आहे, 1 तासापासून खात असाल, 1 तासापूर्वी जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला बघितलं असेल की अरे हा व्यक्ती आंबा खात आहे आणि 1 तासानंतरही तो आंबाच खात आहे, तर तशा वेळेला टेन्सचा वापर होईल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे तो व्यक्ती बऱ्याच वेळापासून आंबा खातच आहे. आय हॅव बीन इटिंग अ मँगो किंवा एखादा व्यक्ती म्हणजे ही हॅज बीन इटिंग अ मँगो, अशा प्रकारचं ते वाक्य होईल. आता बघा पास्ट टेन्स, सिंपल पास्ट. यामध्ये आता सिंपल पास्टमध्ये क्रियापदाचं सेकंड रूप वापरावं लागते, म्हणजे आय एट अ मँगो. पास्ट कंटिन्युअस आय वॉज इटिंग अ मँगो. जसं प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आय एम इटिंग अ मँगो घेतलं, तसं पास्टमध्ये आय वॉज इटिंग अ मँगो. पास्ट परफेक्टमध्ये आता क्रिया पूर्ण झालेली आहे, जसं प्रेझेंट परफेक्टमध्ये आय हॅव इटन अ मँगो होतं, तर त्या ठिकाणी आता हॅव काढून या ठिकाणी आपल्याला हॅड लावायचं आहे.
आय हॅड इटन अ मँगो म्हणजे मी आंबा खाल्ला होता, मी आंबा खाल्लेला होता. दोन्ही प्रकारे मराठीमध्ये तुम्ही अर्थ समजून घेऊ शकता. चौथं वाक्य पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय हॅड बीन इटिंग अ मँगो म्हणजे मी बऱ्याच वेळापासून आंबा खातच होतो. म्हणजे भूतकाळातली गोष्ट आपण सांगून राहिलो की मी त्यावेळेला एक आंबा खात होतो आणि तो मी खूप वेळापासून खात होतो. हे जर वाक्य तुम्हाला भूतकाळामध्ये इंग्लिशमध्ये सांगायचं असेल तर तुम्हाला सांगावं लागेल आय हॅड बीन इटिंग अ मँगो. आता पाहू आपण फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर. सिम्पल फ्युचरमध्ये आपल्याला कर्त्यासमोर शाल किंवा विल घ्यावं लागते. जनरली आपण आता या ठिकाणी विल घेणार आहोत. विलचा अर्थ काय आहे की एखादी गोष्ट मी करणार, एखादी गोष्ट होईल. शालचा अर्थ पण तसाच आहे, परंतु शाल आणि विलमध्ये फरक असा आहे की शाल हे जे क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद किंवा त्याला आपण ऑक्झिलरी वर्ब सुद्धा म्हणतो, तर शालमध्ये थोडं कन्फर्मनेस आहे, म्हणजे एखादी गोष्ट मी कन्फर्मली करणारच, आणि विलमध्ये तेवढं कन्फर्म आपण म्हणू शकत नाही. म्हणजे आता सिम्पल फ्युचरमध्ये काय होईल, आय विल ईट अ मँगो, मी आंबा खाईल. म्हणजे मी आंबा खाईलच असं काही नाही, पण मी आंबा खाऊ शकतो. जर आपण घेतलं आय शॅल ईट अ मँगो तर त्याचा अर्थ होतो की मी आंबा खाईलच. दुसरं वाक्य आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आय विल बी इटिंग अ मँगो, मी आंबा खात असेल भविष्यकाळामध्ये. तिसरं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, म्हणजे मी आंबा खाल्लेला असेल. आय विल हॅव इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला असेल. आणि चौथा आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे त्यामध्ये बरीचशी क्रिया झालेली पण असेल आणि क्रिया चालू पण असेल. म्हणजे मी आंबा खातच असेल, मी आंबा बऱ्याच वेळापासून खातच असेल. ही झाली भविष्यकाळामध्ये सांगणारी गोष्ट. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जर टेन्सेस जर आपण केले तर या 12 वाक्याच्या अवतीभोवती सर्व इंग्रजी आहे. बघा एक दुसरं वाक्य घेऊ आपण, दुसरं उदाहरण म्हणजे उदाहरण हेच आहे, फक्त आपण या ठिकाणी कर्ता बदलू. कर्ता घेऊ आपण सी. आता बघा काय होईल प्रेझेंट टेन्समध्ये, सी इट्स अ मँगो. सिंपल प्रेझेंट, सी इट्स या ठिकाणी क्रियापद लागलेला आहे V4. सी इट्स, कारण सी काय आहे, सिंग्युलर आहे परंतु थर्ड पर्सन आहे. तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यासमोर क्रियापदाला इंग्रजीमध्ये यस किंवा ईएस लागतो. म्हणजे सी इट्स अ मँगो. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये सी इज इटिंग अ मँगो. प्रेझेंट परफेक्टमध्ये सी हॅज इटन अ मँगो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये होईल सी हॅज बीन इटिंग अ मँगो. सिंपल पास्टमध्ये बघा सी एट अ मँगो, म्हणजे जसं होतं आय एट तसंच सी एट, सिंपल सारखंच. पास्ट दुसरं आहे पास्ट कंटिन्युअस, सी वॉज इटिंग अ मँगो. सी म्हणजे ती एकटी आहे, एकटी म्हणजे वॉज. अनेक जर करता जर अनेक वचनी असला तर आपण वेअर लावू. सी असल्यामुळे वॉज, सी वॉज इटिंग मँगो. पास्ट परफेक्ट, सी हॅड इटन अ मँगो. जर करता आय असता तर आपण केलं असतं आय हॅड इटन अ मँगो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सी हॅड बीन इटिंग अ मँगो. तर अशा प्रकारे आपण करू. फ्युचरमध्ये सी विल ईट अ मँगो, ती आंबा खाईल. फ्युचर कंटिन्युअस, सी विल बी इटिंग अ मँगो, ती आंबा खात असेल. फ्युचर परफेक्ट टेन्स, सी विल हॅव इटन अ मँगो, तिने आंबा खाल्लेला असेल. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सी विल हॅव बीन इटिंग अ मँगो, ती आंबा खातच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही क्रियापदाचे हे 5 रूप जर लक्षात ठेवले आणि भरपूर सारे क्रियापद जर पाठ केले आणि अशा प्रकारे टेन्सेसचा जर वापर केला तर तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकताय आणि जे लोक इंग्रजी बोलत आहेत ते तुम्ही समजून पण घेऊ शकता. तर या ठिकाणी आपण एवढंच पाहणार आहोत. मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुनश्च एकदा आपले धन्यवाद.